नमस्कार, मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत सुरेश चौधरीजी, जे इंजिनियर आहेत आणि त्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं काम तसेच सामाजिक क्षेत्रातलं व शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचं काम हे उल्लेखनीय आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इत्थंभूत कार्याबद्दल. नमस्कार, मी इंजिनियर सुरेश चौधरी, सूर्या कन्स्ट्रक्शन बुलढाणा. धन्यवाद. सर, मला सांगा की आपलं जे या भागातलं जे काही काम आहे इंजिनिअरिंग क्षेत्रातलं, आणि आपण जवळपास हजाराहून अधिक जे आहेत वास्तू या ठिकाणी बांधलेल्या आहेत. बुलढाणा शहर तसं थंड हवेचं ठिकाण इंग्रजापासूनच मानलं गेलं आहे आणि प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी आपलं घर असावं. त्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वेळेस आपला हातभार लागतो आणि आपण बरेच घरं जी आहेत ती या ठिकाणी बांधली आहेत. या व्यतिरिक्तही आपण सामाजिक क्षेत्रात काम करता आहात. सोबतच आपलं शैक्षणिक क्षेत्रात देखील काम आहे. ते कसं काम आहे आणि त्याबद्दल आपण काय सांगाल दर्शकांना? हे बघा, सामाजिक कार्य करायचं काम जे आहे हे म्हणजे माझे वडीलच या महात्मा फुले मंडळाचे माजी अध्यक्ष असल्यामुळं मी लहानपणापासून त्यांच्यासोबत त्या मंडळाच्या माध्यमातून काम त्यांच्यासोबत राहण्यापासून तर आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय मानकर सर यांच्यासोबत मी राहायचो. त्या माध्यमातून मी मंडळामध्ये माझं काम सुरू झालं आणि त्या माध्यमातून मग आमच्या मंडळाचं जे 40 वर्षापासून सुरू असलेलं काम आहे महात्मा फुले मंडळाचं, तर आम्ही सगळंजण शाहू फुले आंबेडकर या विचाराने प्रेरित होऊन महात्मा फुलेच्या काहीतरी विचारसरणीचा पगडा आमच्या या मंडळावर असल्यामुळे महात्मा फुलेचं जे शैक्षणिक कार्य किंवा सामाजिक कार्य याच्यातला काहीतरी खारीचा वाटा उचलावा म्हणून ही आज महात्मा फुले मंडळाद्वारे संचालित महात्मा फुले शाळा ही आज जी 30-35 वर्षापासून चालू आहे. अतिशय बहुजन समाजाचे विद्यार्थी शाळेमध्ये शिकतात आणि या महात्मा फुले मंडळामधून कॉन्व्हेंटसुद्धा आहे, वाचनालयसुद्धा आहे. अतिशय चांगली प्रगती गेल्या 40 वर्षापासून 365 दिवस अविरत समाजकार्याचं काम चालू आहे. अशा या मंडळामध्ये मी सचिव म्हणून आता माझी 3री टर्म आहे आणि आपण या समाजामध्ये राहताना या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. कारण बुलढाणा आमच्यासारख्या व्यावसायिकाला खूप काही दिलं साहेब, तर आपण त्याचं काही समाजाला काहीतरी देणं लागतो. या माध्यमातून समाजकार्याची आवड निर्माण होऊन ती करण्याची एक इच्छा तयार झाली आणि समाजाला काहीतरी दिलंच पाहिजे ही भावना घेऊन आज मंडळाचं काम चालू आहे. मी तिथं 3 टर्म सेक्रेटरी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिथं चालू आहे. आज त्या महात्मा फुले शाळेमध्ये खूप विविध प्रकारचे मुलं घडून गेलेले आहेत. काही मुलं विदेशात आहेत, आर्किटेक्ट इंजिनियर झालेले आहेत, मोठे डॉक्टर आहेत. असं एक महान कार्य चालू आहे आणि बुलढाणेकरांचा एक विश्वास प्राप्त केलेली, नवलौकिक प्राप्त केलेली बुलढाणा जिल्ह्यातील मराठी मीडियमची एक चांगली शाळा म्हणून आज ती नावाजलेली आहे. त्याला सगळं सहकार्य आमचे संचालक मंडळ जे आहे या सगळ्यांचे सहकार्य लागलेलं आहे. याला म्हणजे आजचे अध्यक्ष आमचे प्रकाशजी वानेरे साहेब, त्यानंतर स्वर्गीय भगी चोपळे साहेब, लक्ष्मणदादा वानखडे, स्वर्गीय लक्ष्मणदादा वानखडे आहेत. आजचे आमचे या शाळा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राखोंडे साहेब आहेत, उपाध्यक्ष रवींद्र पाटील साहेब, या सर्वांचं सहकार्यात आहेच. आणि साहेब तुम्हाला सांगतो, मी या सामाजिक आमच्या मंडळामध्ये काम करताना हे समाजामध्ये कोणत्याही प्रकारची उपलब्धी कोणालाच नाही आहे साहेब. म्हणजे इथं समाजामध्ये काम करताना स्वतःच्या खिशाला जळ देऊन ते समाजकार्य करावं लागतं, तरीही इमानदारीनं काम करणारे लोक आमच्या मंडळात आहेत. म्हणून या मंडळाची एवढी प्रगती झालेली आहे आणि त्या समाज कार्य करताना एक जे समाधान मिळतं साहेब, ते पैसे कमवूनसुद्धा मिळत नाही. म्हणून मी त्या समाजकार्याकडे वळालेलं आहे. निश्चितच सर, आपण जे सांगितलं की बुलढाणा शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या नावानं या ठिकाणी शाळा सुरू आहे. या शाळेचं काम जे आहे खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि विविध भागातील विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातील असतील, शहरी भागातील असतील, असे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अविरतपणे त्या ठिकाणी शिक्षणाचं काम जे आहे ते सुरू आहे. तिथून बरेचसे विद्यार्थी जे आहेत, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, यासह विदेशात देखील तेथील विद्यार्थी जे आहेत ते पोहोचले आहेत. तेथे आपलं काम जे आहे ते करत आहेत. यासहही सर, आपण सामाजिक क्षेत्राचं आणि शैक्षणिक क्षेत्रातलं आपलं काम जे आहे ते या ठिकाणी सांगितलं. परंतु आपण घर बांधणीचं जे काम करत असतात त्यात आपली भूमिका फार महत्त्वाची आहे. परंतु गेल्या काही वर्षात आपण अशा बऱ्याचशा केसेस पाहिल्या असतील. काही लोक जे आहेत घर बांधताना आणि ठेकेदार आणि घरमालक यांच्यामध्ये वाद निर्माण होतो.
काम सुरू झालेलं असतं, मधोमध ते काम गेलेलं असतं, बऱ्यापैकी काम झालेलं असतं, त्यात वाद होतात. मग ते वाद झाल्यानंतर ते कामाचे काही पैसे ठेकेदारांना दिलेले असतात. मग मनमुटाव जो म्हणतो आपण तो या ठिकाणी सातत्यानं होत असतो. तर हे होऊ नये याकरिता आपण त्यांना काय सांगाल? मालकांना आणि ठेकेदारांना दोघांनी काय सांगाल? साहेब माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये काम करताना सगळ्यात पहिले ठरवून घेणे, लिहून घेणे ही तर गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु बऱ्याचदा असं अनुभवास मिळते की बाबा आज कोणत्याही बांधकाम क्षेत्रामध्ये बांधकाम करताना त्या बांधकामाचा रेट जर तुम्ही मला विचारला तर 1600 ते 1700 रुपये स्क्वेअर फूट बांधकामाला घराला खर्च येतो आजच्या दिवसामध्ये. पण होतं काय की प्रत्येक मालकाला अशी अपेक्षा असते की बाबा हे कमीत कमी कसं होईल, आणि मग या माध्यमातून तो कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्यावर समोरच्या व्यक्तीला ते पुरते नाही पुरत या हिशोबातून तो कामाला सुरुवात तर करतो, पण ते काम काही पूर्णत्वास जात नाही. आणि काय होते साहेब, एक काम करताना मग ते वाद तयार होतात. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला योग्य कामाचा जर मोबदला तुम्ही देऊन कामाची क्वालिटी जर चांगली तुम्हाला पाहिजे असेल तर योग्य किंमत देऊनच काम दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न बरोबर साहेब तुम्ही विचारता, आर्किटेक्ट आणि इंजिनियर लोक मधातच ठेवून काम दिलं पाहिजे, कारण त्या माध्यमातून वाद होणार नाही आणि कामाची क्वालिटीसुद्धा भेटेल. पण बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की मालक आणि ठेकेदार यांच्या माध्यमातूनच काम करण्याचा प्रयत्न होतो आणि मग ते काम पूर्णत्वास जात नाही. असे बऱ्याच ठिकाणी प्रकरणं घडलेले आहेत. आमच्याकडे ते वाद येतात, कारण मी गेल्या 7 वर्षापासून इंजिनियर असोसिएशनचा बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. या माध्यमातून माझ्याकडे बऱ्याचदा तक्रार होत्या, पण ते शेवटी समेट घालून आणावं लागतं, दोघांना काहीतरी झळ सहन करून ते काम करावं लागतं. तर तुम्ही अतिशय चांगला महत्त्वाचा प्रश्न विचारला की, आणि याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे साहेब आता, की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला आता वेळ नाही बा, मी विथ टोटल काम देऊन टाकल आणि मला काही चिंता राहणार नाही, पण ते काम पूर्ण व्हायचं बाजूलाच राहतं, त्यात वादच तयार होतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्याच्यामुळं केव्हाही मालक लोकांना माझी अशी विनंती आहे किंवा जो ठेकेदार आहे त्यांनीसुद्धा आर्किटेक्टला त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करूनच ते काम केलं पाहिजे, की ते काम पूर्णत्वास जाईल. आणि पेमेंट देतानाही आर्किटेक्टला मदत ठेवलं गेलं पाहिजे की बा कोणत्या टप्प्यावर किती प्रकारचं पेमेंट आपण देतो त्या हिशोबानंच ते दिलं गेलं पाहिजे. तर माझी अशी विनंती आहे की बा या सगळ्या समन्वय साधूनच काम दिलं पाहिजे. नुसतं मालक आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून काम दिलं ते पूर्णत्वास जात नाही साहेब शक्यता. मला सांगा की बऱ्याच मागच्या काही वर्षापासून किती आपल्याकडं अशा तक्रारी आल्यात या संदर्भाच्या अशा? माझ्याकडे आतापर्यंत साहेब 10-15 तक्रारी आल्या आहेत. वाद असा होतो की ते काम कोणतरी टप्प्यावर थांबतं, पोलीस स्टेशनपर्यंत जातात, नाही तर मग काय होते ते मध्यस्थाचे मारामारी भांडणापर्यंत कामं जातात साहेब. आणि मग काय होते ते डिस्म्यूट होतं आणि काय होते साहेब, एकदा ते काम बंद पडलं की दुसरा माणूससुद्धा ते काम करायला धजावत नाही. त्याच्यात सगळंच प्रकारचं नुकसान होतं. आणि म्हणजे मी जो काम करतो त्याचा विचाराचा कधी कधी दोष पण नसतो, किंवा मग मालकाचाही एकदा मूड खराब झाला की ते काम तसंच खराब होऊन जातं आणि दुसरं कोणी काम करत नाही. म्हणून एखाद्या चांगल्या व्यक्तीला योग्य मोबदला देऊन जर काम दिलं तर काम पूर्ण जाईल अशी माझी इच्छा आहे सर. मला एक प्रश्न असा विचारायचा याला जोडूनच की बरेच ठेकेदार जे आहेत ते काम सुरू करण्यासाठी म्हणजे घरमालकाला काम सुरू करू देतात किंवा यांनी काम चालू केलं पाहिजे. म्हणजे काम चालू झाल्यानंतर मग त्याच्यात वेगवेगळे फाटे त्यात फोडल्या जातात, किंवा घरमालक देखील काम चालू झाल्यानंतर मग त्यांना जसजसं ते पैसे देण्याचं काम पडतं किंवा काही, तर त्यावेळेस त्यांच्याकडूनही देखील अडचणी निर्माण होतात. तर असं होऊच नाही. तर यासाठी आपण त्यांना सांगितले की बाबा इंजिनियर हे तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांनी देखील इंजिनियर यांना मध्यस्थी ठेवून त्यांच्याकडूनच ते नकाशे काढून त्या पद्धतीनं देखील काम केलं गेलं पाहिजे. बरेच लोक जे आहेत नकाशा नसतानाही आपले कामं जे आहेत सुरू करतात. मग त्यानंतर त्यांना नगरपालिका आहे त्या ठिकाणी नोंदणीच्या वेळेस ते प्रॉब्लेम येतात. तर ह्या अशा अडचणी ज्या आहेत, मग बांधकाम झाल्याच्या नंतर काही लोक इंजिनियरकडे जातात आणि पुन्हा तो नकाशा काढून नगरपालिकेत सबमिट करतात. तर ह्या अडचणी ज्या आहेत ह्या पाहिल्यावर तुम्हाला काय वाटते, या लोकांनी काय केलं पाहिजे? अतिशय महत्त्वाचा विषय साहेब. खरं म्हणजे बांधकाम परवानगी मिळते या मताचं साहेब, बांधकाम परवानगी भेटल्याशिवाय कामच चालू करू नये, म्हणजे नियमाच्या बाहेर काम करू नये या मताचं मी वारंवार कोणत्याही मालकाला सांगतो. परंतु होते काय की लोकांची कशी भावना झाली आहे किंवा काही गरज नाही किंवा त्याला खूप वेळ लागतो, असं होतं तसं होतं. तर खरी हे असं काही नसते साहेब. आपले कागदपत्र जर वेळेत सगळे 100% रेडी असले तर कोणत्याच गोष्टी वेळ लागत नाही. आणि माझं म्हणणं आहे की नियमाच्या बाहेर काम करू नये, रितसर परवानगी घेऊनच काम करावं. कारण उलटं विना परवानगी काम जर चालू केलं तर त्या गोष्टीचा अजून त्रास होतो नंतर. त्याच्यापेक्षा सुरुवातीला तो थोडा त्रास सहन करणं केव्हाही चांगलं. आणि बऱ्याचदा साहेब तुम्हाला सांगतो की
बांधकाम परवानगी तुम्ही विषय चांगला काढला की बांधकाम परवानगी करायची तर लोकांची नगरपालिकेमध्ये नोंदणीसुद्धा नसते. मी प्लॉट घेतला तरी नोंदणीसुद्धा करत नाही. आणि जेव्हा बांधकाम परवानगी घ्यायची तेव्हा ती नोंदणी करण्याची सुरुवात करावी लागते, त्याला तिथून वेळ लागतो. तर म्हणून माझी एक विनंती आहे की प्लॉट घेतल्या गेल्या नगरपालिकेमध्ये नोंद करूनच घ्यावी, म्हणजे काही भविष्यामध्ये त्रास होणार नाही आणि बांधकाम करताना परवानगी घेऊनच बांधकाम करावं अशी माझी विनंती आहे. हां. निश्चितच समोर जाऊन अडचणी निर्माण होऊ नये याकरिता नगर परिषदेत रीतसर नोंद असावी आणि त्या ठिकाणून परवानगी घेऊनच बांधकामाला सुरुवात करावी असं मत सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. कारण आज जे अडचण होईल त्याच्यापेक्षा 10 पटीनं अडचण ही बांधकाम झाल्यानंतर होते, हे बऱ्याच वेळेस बघायला मिळालेलं आहे. तर असं न करता ते रीतसर परवानगी घेऊनच ते आपण केलं पाहिजे. एक प्रश्न असा आपल्या या क्षेत्राशी सोडून वेगळा एक प्रश्न असा आहे की सध्या बेरोजगार आहेत. बेरोजगारीची फौज जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण या ठिकाणी काम करत आहात. या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी नाही आहेत. अशा विद्यार्थ्यांनी किंवा आपल्यासारखा जो डिप्लोमा केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे आणि कसं आपलं करिअर या आपल्या क्षेत्रात केलं गेलं? साहेब, आता शासकीय नोकरी लागण्याचं खूप कठीण आहे. म्हणजे आता तुम्ही जर विचार केला तर काही दिवसांना असं राहील की बा प्रत्येकाच्या घरामधली शेवटची व्यक्ती राहील की बा ही आमच्या घरातली शेवटची शासकीय नोकरदार व्यक्ती होती म्हणून हे प्रत्येकाला नोंद करावं लागेल. इतका कठीण प्रश्न आता झालेला आहे. आणि माझी विद्यार्थी किंवा कोणालाही सगळ्यांना अशी सूचना आहे की मी स्वतः साहेब नोकरीच्या विरोधात आहे. कारण तुम्हाला खरं करिअर आणि खरं जीवन जर काही घडवायचं असेल तर तुम्हाला व्यवसायाशिवाय पर्याय नाही साहेब. आणि व्यवसायामध्ये अनेक संधी आहेत. तर माझं म्हणणं आहे की व्यवसायाकडे युवकांनी वळावं आणि नोकरी करण्याची नोकरी देणारं बनावं. आज मी या कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आहे तर माझ्या हाताखाली बरेचसे लोक काम करतात, त्यांना मी आज काम देऊ शकतो याच्यापेक्षा मोठं समाधान नाही. आणि कन्स्ट्रक्शन लाईन मी तर असं म्हणेल की बा मी सुद्धा या कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आहे, तर बऱ्याच लोकांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्राकडे वळावं. कारण ही खूप मोठी इंडस्ट्री साहेब. एका घराच्या बांधकामावर खोदकामाच्या मजुरापासून तर कलर मारण्यापासून तर सुद्धा असे खूप मोठे 50 प्रकारचे कारागीर अलग अलग प्रकारे काम करतात साहेब. प्लंबर असो, इलेक्ट्रिशियन, खूप मोठं क्षेत्र आहे. तर या अशा प्रायव्हेट सेक्टरकडे जर कोणी वळालं व्यवसायाकडे आणि नोकरीच्या मागं आपला वेळ गमवल्यापेक्षा, आणि नोकरीमध्ये एक तर आज कंडिशन अशी झाली साहेब तुम्हाला बुलढाणा सोडावं लागेल. आज एका गावामध्ये तुम्हाला एवढ्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकत नाही. तर आपल्या स्थानिक ठिकाणी राहून आपण व्यवसाय चांगल्या प्रकारे कोणताही व्यवसाय करू शकतो. फक्त तुमची जिद्द पाहिजे आणि तुमचा वेटिंग पिरियड पाहिजे. कारण कोणताही व्यवसाय करायचा साहेब तर त्याला वेटिंग पिरियड लागतो. तर त्या पिरियडचे जर तुम्ही थांबून जर थोडं वेट केला तर प्रत्येकाला व्यवसायामध्ये यश भेटतं म्हणजे भेटतेच. म्हणजे खरं म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनचा व्यवसायसुद्धा खूप कठीण आहे. कारण बऱ्याचदा इंजिनियरचं आणि मालकाचं पटत नाही, तुम्हाला पण ऐकायला भेटलाच. तर कोणत्या गोष्टीमध्ये वेट केला आणि एकदा विश्वास निर्माण झाला आणि विश्वासपात्र काम केलं इमानदारीने तर त्याचं फळ निश्चित भेटतं. पण त्यामध्ये इमानदारी तुम्हाला ठेवावं लागेल एवढं मी सांगतो. आणि साहेब व्यवसाय करताना माणूस रिटायर नाही होत ना. नोकरी करताना माणूस रिटायर होतो, मरेपर्यंत माणूस रिटायर होत नाही. मग याच्यापेक्षा अजून चांगलं काय पाहिजे. तर मी पुन्हा आणि तुम्हाला सांगतो, मी मागं एका आपले सकाळ पेपरमध्ये मीट ठेवली होती साहेब. तर आज सगळ्यात जास्त क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जर असतील तर ITI होल्डर आहेत साहेब. आज जर महाराष्ट्राच्या आणि चायनाची जर तुलना केली तर महाराष्ट्राच्या क्षेत्राच्या हिशोबात आज पूर्ण महाराष्ट्रात माझ्या अंदाजानं 5,000 ITI आहे साहेब. या क्षेत्राची जर बरोबरी चायनाची गेली तर एवढ्या क्षेत्राच्या मध्ये ITI चायनामध्ये 50,000 ITI आहे. एवढे मोठे कारागीर त्यांच्याकडे उपलब्ध आहे. हे जर आपल्या मुलांनी ITIकडं वळले किंवा सरकारनं जास्तीत ITI निर्माण करून कुशल कारागीर तयार केले तर खूप मोठं काम होऊ शकते साहेब. कारण ITIचे कारागीर जो असतो याची डिग्री जरी लहान असली तर त्याची काम करण्याची कुशलता खूप चांगली असते. आणि ITIचे मुलंसुद्धा खूप चांगले पुढं गेलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी अशा झटपट व्यवसाय करून लवकर आपलं उत्पन्न कसं काढता येईल या हिशोबानं अशा क्षेत्राकडे वळावं. कारण आता इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा खूप मोठी बेकारी वाढलेली आहे. तर ITIला खूप चांगले दिवस आलेले आहेत. तर असं नाही म्हणणार की तुम्ही ITIच करा, पण व्यवसायाकडे वळा अशी माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. तांत्रिक शिक्षण जे आहे ते घ्यायला हवं आणि यामुळंच आपल्याला ज्या काही रेल्वे असतील, वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत, बरेचसे डिपार्टमेंटमध्ये ITI झालेल्यांनाच त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं.
तर सरांनी त्याबद्दलच या ठिकाणी सांगितलं की ITI असेल किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्र असेल याचे डिप्लोमा घेऊन त्यांचा कोर्स करूनच आपण त्या ठिकाणी पुढचं कामही आणि भविष्यही त्या ठिकाणी घडवू शकतो. एक घर बनवण्यासाठी हजारो हात त्या घराला लागतात. हजारो हात मिळून त्या एका व्यक्तीचं घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करतात. त्यात सरांचं आणि सर ज्या ठिकाणी काम करतात डेव्हलपिंगचं त्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. सर मला सांगा की या क्षेत्रात काम करत असतानाच महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा भारत सरकार असेल या मजुरी काम करणारे जे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देतात. बुलढाण्यात देखील त्या योजनांचा लाभ दिला जातो. खऱ्या अर्थानं जिल्ह्याभरात ते काम मोठं आहे. असं असताना आणखीन काय योजना राबवल्या गेल्या पाहिजेत आपल्याला काय वाटतं? आता आमच्याकडे जे ठेकेदार लोक काम करतात तर त्यासाठी एक कामगार कल्याणची जी योजना आहे त्या माध्यमातून त्यांचं तिथं रजिस्ट्रेशन होते. त्यांना सरकारतर्फे बरीच मदत दिली जाते. त्या योजना बऱ्याच त्यांना माहीत नाही साहेब. त्यात खूप मोठा लाभ त्यांना मिळतो. तर तिथे त्या कामगार जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये या प्रत्येकानं रजिस्ट्रेशन करून तिथं नोंदणी केली पाहिजे. त्याचे खूप सारे लाभ भेटतात. आणि मी बऱ्याचशा ठेकेदारांना सांगतो की हे काम करताना साहेब बऱ्याचदा अपघात घडतात आणि अपघात घडल्यानंतर एखाद्या बांधकामावर अपघात घडतो तेव्हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी येत नाही. जो ठेकेदार येतो त्यावरती जबाबदारी येऊन पडते आणि त्यालाच ते सगळं निपटावं लागते. आणि ज्या व्यक्तीचा अपघात घडतो ती व्यक्ती फार सामान्य आणि गरीब असते साहेब. तर त्याला काहीतरी मदतीची आवश्यकता असते. पोटापाण्यावरचं त्याचं सगळं जीवन असतं. तर त्यांनी स्वतः काम करताना स्वतःची सेफ्टी कशी राहील या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि या लोकांनीसुद्धा त्यांचे जे मुलं वगैरे आता बऱ्याचदा असं होतं की ठेकेदाराचा मुलगा याच ठेकेदारीमध्ये येईल हे थोडं बाजूला वाटून त्यांना शिक्षणाकडे वळून त्यांना या क्षेत्रातून याच्यातला मोठा अधिकारी बनून कसं पुढं जाता येईल. म्हणजे एखादा बांधकाम व्यावसायिक जर ठेकेदार असला तर त्याचा मुलगा आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर कसा होईल या हिशोबाने त्यानं पुढं पाऊल टाकलं पाहिजे आणि तो पुढं गेला पाहिजे असं मी सांगू इच्छितो. निश्चितच सरांशी आज आपण या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत आणि बऱ्याच विषयावर त्या चर्चा ज्या आहेत त्या ठिकाणी झालेल्या आहेत. तर बुलढाणा शहर असेल किंवा जिल्हा भर असेल कुठेही वास्तूचं जे काम सुरू करायचं असलं तर मध्यस्थी जी आहेत इंजिनियर असतील यांना ठेवणं फार महत्त्वाचं असल्याचं या ठिकाणी सरांनी व्यक्त केलं आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. दीपक मोरे, बुलढाणा. संपर्क करा.